ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन कथेला सुरुवात करूया। आजच्या आपल्या कथेचे नाव आहे खरी धनसंपत्ती। एक भिकारी होता। तो रोज सकाळ झाली की रस्त्यावर येऊन मोठमोठ्याने ओरडायचा, हे परमेश्वरा, तू माझ्यावर अन्याय केलास। तू मला काही दिलं नाहीस। मला खायला मिळत नाही, मला घालायला चांगले कपडे नाही, फिरायला गाडी नाही, मला घर नाही। तो ज्या रस्त्यावरून ओरडत जायचा त्याच रस्त्यावर एका गायकाचे घर होते। तो दररोज सकाळी रियाजासाठी बसायचा आणि नेमकं त्याच वेळी तो भिकारी ओरडायला लागायचा आणि त्यामुळे त्याच्या रियाजात व्यत्यय यायचा। एके दिवशी भिकारी ओरडत असताना तो गायक बाहेर आला। त्याने त्या भिकाऱ्याला बोलावले। भिकारी आला आणि खाली मान घालून उभा राहिला। गायक म्हणाला, मी जे सांगेल ते तू मला दिलेस तर मी तुला त्याच्या बदल्यात पैसे देईल। भिकारी म्हणाला, मी भिकारी, माझ्याजवळ काय आहे जे मी तुम्हाला देईन? अशी कोणती वस्तू आहे माझ्याजवळ ज्याला किंमत आहे? गायक म्हणाला, तुझा एक डोळा दे, मी तुला त्याचे 1000 रुपये देईन। भिकारी विचारात पडला। काही बोलत नाही म्हटल्यावर गायक म्हणाला, कमी वाटत असतील तर 10,000 रुपये देईन। भिकारी पुन्हा गोंधळून गेला। तो हिशोब करू लागला। एक डोळा 10,000, 2 डोळे 20,000, अवयव दान केले तर लाख रुपये माझे। माझे हात, पाय, नाक, बापरे, किती लाख मोलाचे शरीर आहे माझं। हृदय, मेंदू, बापरे, एवढा मी हट्टाकट्टा आहे तरीही मी ओरडत होतो। देवाने मला काहीही दिले नाही। तो आपल्यासारखे भिकारी बघत असे, काही आंधळे, काही लोळे, पांगळे, बहिरे, आणि आपण तर धड धाकट आहोत तरी भीक मागतो याची त्याला जाणीव झाली। आपण कष्ट करून स्वाभिमानाने जगले पाहिजे। देवाने दिलेले शरीर हे म्हणजे संपत्तीच आहे। भिकारी गायकाच्या पाया पडला, म्हणाला, तुम्ही माझे डोळे उघडले, माझ्याजवळ असलेली शरीर संपत्ती मला दिसलीच नाही। देवाने मला जे दिले आहे त्याचा उपयोग करून काम करीन। मी चुकलो, मला माफ करा। गायक म्हणाला, तू त्या परमेश्वराच्या नावाने ओरडत होतास ना, मग त्याचेच आभार मान। बोध, निरोगी बलवान शरीर हीच खरी धनसंपदा आहे। तर ही रंजक कथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका। धन्यवाद।